या स्पर्धेमध्ये खरंच दीपक दादा साळुंके यांचं कौतुक केलं जाईल, कारण की ही स्पर्धा मला वाटतं मागच्या महिन्यामध्ये 18 तारखेला होणार होती. त्यानंतर मात्र ही स्पर्धा कॅन्सल झाली. त्यानंतर ग्राउंडचा थोडासा कुठेतरी प्रॉब्लेम आला. आम्ही 24ला देखील ग्राउंड पाहायला 24ला देखील मिळालं नाहीये, परंतु त्यानंतर मात्र 1 तारखेला ग्राउंड खाली मिळालं आणि दीपक दादांना सांगितलं की होऊन जाऊ द्या, गणपतीच्या अगोदर ही स्पर्धा आपली होऊन जाईल आणि ती मात्र चालू झाली आहे. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय मैदानाच्या आतमध्ये. दौलत शिंदे गोलंदाजी ट्रॅक वरती, अक्षय याच्या समोर गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतील. पहिला चेंडू अतिशय चांगला चेंडू इथे मात्र बॉडी लँग्वेज वरती जाताना पाहायला मिळेल. पाठीमागे डिक्लर झोन मध्ये चेंडू चाललाय. एक दावेने खातं खोललंय जरूर, परंतु या ठिकाणी अक्षय निवळे यांना थांबवायचं असेल ना तर गोलंदाज आपण पाहतोय दौलत शिंदे यांच्याकडे गोलंदाजी आहे ना ती तुम्हाला टाकावी लागणार आहे. नक्कीच सर, दौलत त्यांच्या गोलंदाजी विषयी जर बोलायचं म्हटलं तर व्हेरिएशन आहे, वेग आहे. अकुटप्पा उडवलाय, चेंडू गोशी क्षेत्रामध्ये 1 धाव सिंगल मिळेल. निवळी संघाची जर पूर्ण आपण बाजू पाहिली तर फलंदाजी क्रमामध्ये जर आपण विचार केला ना तर अक्षय होल्डर हा एक असा विस्फोटक फलंदाज आहे ज्याच्या बॅट मधून जर एक षटकार आला तर तो सलग देखील ठोकण्याचा विक्रम करू शकतो. तेवढी क्षमता आहे, परंतु त्याला रोखण्याची क्षमता देखील दौलत शिंदे यांच्यामध्ये देखील पाहायला मिळते. नक्कीच या ठिकाणी व्यासपीठावरती पाहतोय दीपक दादा साळुंके यांचे मोठे बंधू अनिल साळुंके देखील उपस्थित आहेत आणि त्यांच्या सोबत त्यांचे मित्र अजय दादा सबका साहेब देखील आहेत. चेंडू चाललाय सीमारेषेकडे, या ठिकाणी चुकी केली आहे. चेंडू निघून चाललाय हळूहळू. 1 टप्पा, दुसरा टप्पा, बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धाव्यांसाठी या ठिकाणी नशिबाचा चौकार मी म्हणेन अक्षय निवळे यांच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. नक्कीच सर, एक ब्लास्ट आलाय, चौकार आलाय. पुढील चेंडूवरती देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न असेल, कारण अक्षय निवळे हा एक असा फलंदाज आहे जो विस्फोटक पारी खेळू शकतो, एकतर्फी मॅच जिंकून देऊ शकतो. कारण कित्येक स्पर्धा आपण पाहिल्या या अगोदरच्या पाठीमागच्या वर्षामध्ये आपण विचार केला तर आपल्या असोसिएशनमध्ये देखील हा संघ खेळत होता आणि कित्येक स्पर्धेमध्ये अक्षय होल्डर मालिकावीर फलंदाज किताब देखील पटकावलेत. नक्कीच गोलंदाज निघालाय पुन्हा एकदा. यॉर्कर ब्रह्मास्त्र वापरलं गेले, अगली बॅट घातली होती त्या ठिकाणी एकदा मात्र कंप्लीट केली आहे. चुकीला माफी नाहीये. मी म्हटलं होतं क्रिकेटमध्ये तुम्हाला क्षेत्ररक्षण चांगलं करावं लागेल आणि अशा चुका वारंवार जर घडल्या ना तर नक्कीच या ठिकाणी या चुकांचा भुर्दंड मात्र तुम्हाला धावांमध्ये घ्यावा लागेल, कारण की एक धाव ही महत्वाची असते आणि एक धावेमुळेच हा संघ मात्र मेगा फायनल मध्ये जाऊन पोहोचलाय, तो मात्र या ठिकाणी सावरी संघ. नक्कीच सर, वेळ आणि काळ ही प्रत्येकाची येते, कारण हा वेळ ही काळ एवढी ताकदवान आहे ना, हिऱ्याचा कोळसा आणि कोळशेचा हिरा कधी करेल हे मात्र सांगता येणार नाहीये. यावेळेस ऑन साइडला फटका खेळला आपण पाहतो. क्षेत्ररक्षक आहेत राम शिंदे, फील्ड केला 1 सिंगल. सावरी संघ जर आपण पाहिलं तर टेनिस क्रिकेटमध्ये थोडासा बॅकफुटला संघ आला होता, परंतु रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा ही पहिलीच खेळतायत आणि पहिल्या स्पर्धेमध्ये नशिबाची साथ कुठेतरी पाठीशी पाहायला मिळते आणि मॅच सेमीफायनल आपण पाहिली, अगदी अंगावरती काटा उभा राहिला अशी मॅच पाहायला मिळाली. 1 बॉल 1 ची मॅच बनली आणि मॅच योगेश कांबळे यांनी जिंकून दिली आणि फायनल मध्ये प्रवेश केलाय. म्हणजे आपल्या या ठिकाणी आपण जर पाहिलं तर योगेश कांबळे त्याचं कौतुक केलं जाईल. अगदी या ठिकाणी क्लीन बोल्ड पाहायला मिळतोय. ज्ञानेश्वर या ठिकाणी निवळे बॅक टू पवलेन डगआउट मध्ये या ठिकाणी पाहायला मिळतील. पहिला धक्का, पहिला हजरा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. अगदी तेज तर्रार चेंडू टाकला होता, समजण्या पलीकडचा हा चेंडू होता. अगदी निघून चालला, शंपावरती आदळला, फलंदाजाला काही समजलं नाहीये. 1 षटक कंप्लीट झाले, धावा झाल्या त्या फक्त 9 धावा आणि 1 विकेट महत्वपूर्ण मात्र या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळते. 1 मात्र विकेट मिळवली गेली आहे, परंतु अक्षय निवळे यांच्या विरोधात षडयंत्र मात्र रचावं लागणार आहे, कारण की विनायक शिंदेकडे आपण सकाळपासून पाहतोय एखादा चौकार आला, एखादा षटकार आला की प्रत्येक वेळी तो गोलंदाजाला जाऊन काही ना काहीतरी कानमंत्र देताना पाहायला मिळतोय, कारण की आज त्याची भूमिका कानमंत्र देताना खूप सारी पाहायला मिळते, ती मात्र सावरी संघाकडून आपल्याला. नक्की सर, क्रिकेटमध्ये अनुभव खूप महत्वाचा आहे आणि विनायक शिंदे यांच्याकडे कित्येक वर्षाचा अनुभव आहे. आपण कित्येक वर्ष पाहतोय सावरी संघाकडून टीम मध्ये क्रिकेट खेळत आहेत. काही कारणास्तव मागील 1-2 वर्षांमध्ये थोडंसं क्रिकेट पासून दुरावले गेले, मात्र ज्या वेळेस हा खेळाडू मैदानामध्ये खेळतो ना त्याचा अभ्यास पूर्णपणे असतो. म्हणजे एखादा फलंदाज कशा प्रकारे बॅटिंग करतो, त्याला कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल
त्यामध्ये तो कशा प्रकारे अडकला जाईल बघा. कान मंत्र दिला होता यावेळेस देखील संधी निर्माण झाली होती. चेंडू बराचसा वेळ हवेमध्ये होता. अक्षय होल्डरची विकेट. धावबाद केलाय. मोठा मासा जाळ्यामध्ये बसलाय. बडी मछली जाल में बसी. अक्षय निवळे होल्डर येतील बॅक टू द पवेलियन. काय थ्रो टाकला होता ज्या ठिकाणी मी पाहिलं. दौलत शिंदे थोडस बॉल वरती येताना पाहायला मिळाले. त्यांना माहिती होतं कॅच थोडासा लांब आहे. त्यानंतर चेंडूला फील्ड केला गेला आणि अगदी चप्पळाईच्या गतीने थ्रो अगदी वेगाने टाकला गेला. आणि कौतुक खास करून मी करेन सागर शिंदे यांचं. ज्या पद्धतीने थ्रो आला झपकन बॉलला हातामध्ये पकडला आणि झपकन यशांना लावला आणि त्याच वेळामध्ये कार्यक्रम मात्र बरोबर परफेक्ट जुळून आला आणि बॅक टू पवेलियन डगआउट मध्ये जाताना पाहायला मिळाला. अक्षय निवळे होल्डर बॅक टू पवेलियन डगआउट मध्ये जाताना पाहायला मिळाला. अक्षय होल्डरची विकेट किती महत्वाची होती प्रत्येकाला माहिती आहे. कारण या फलंदाजाला रोखण्यामध्ये आपण यशस्वी ठरलो होतं. मॅच मध्ये तो टर्निंग पॉइंट ठरतो. यावेळेस देखील उडवण्याचा प्रयत्न जर आपण पाहतोय फॉलो थ्रू मध्ये फील्ड डॉट बॉल येतोय. विजेता वो नहीं बनते जो कभी असफल नहीं हुए है बल्कि वो बनते जो कभी हार नहीं मानते. प्रत्येक मॅच मध्ये सावरी संघ स्ट्रगल करतोय, मेहनत करतोय. स्वप्न उराशी बाळगलंय. ते स्वप्न पूर्ण करण्याची वेळ आले. पहिले षटक अप्रतिम हातळलं. त्यानंतर या षटकामध्ये देखील आपण पाहतोय प्रत्येक चेंडू विचार करून डिलिव्हर केला जातोय. एक सिंगल धाव मिळते. नक्कीच स्वप्न एका दिवसात मात्र पूर्ण होत नाहीत पण एक दिवस मात्र नक्कीच पूर्ण होतात. त्या स्वप्नांचा पाठलाग तुम्हाला करावं लागतं. स्वप्न हे आपल्याला झोपल्यानंतर पडतात परंतु जी स्वप्न असतात ना ती स्वप्न जर पूर्ण करायची असतील आपल्याला तर त्याचा पाठलाग करणं गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये तुम्हाला सकाळी उठून मेहनत करावी लागते. फलंदाजी गोलंदाजी आणि त्याचबरोबर प्रॅक्टिस देखील करावी लागते. आज मात्र या ठिकाणी प्रॅक्टिस करत असताना आपण पाहतोय पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशनमध्ये आतापर्यंत 2 ते 3 टुर्नामेंट झाले. अद्याप एकाही स्पर्धेमध्ये सावली संघाने एंट्री केली नव्हती परंतु थेट एंट्री केली या स्पर्धेमध्ये आणि फायनलचं तिकीट देखील बुक करताना पाहायला मिळालं. आज मात्र या ठिकाणी प्रशांत गोलंदाजी करतोय. काय गोलंदाजी ते सर्रार गोलंदाजी या ठिकाणी विशालला देखील माघारी परतवलंय. आज मात्र मी म्हणेन सावरी टीम कडून हा गोलंदाजीचा दरर आपल्याला पाहायला मिळतोय. प्रशांतचं कौतुक केलं जाईल. अगदी क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र वापरलं गेलं. यॉर्कर चेंडू टाकला गेला आणि विशालला देखील बॅक टू पवेलियन मध्ये पाठवलं गेलं. नक्कीच कौतुक करावं लागेल गोलंदाज प्रशांत. आज संपूर्ण दिवसभर पहिल्या मॅच पासून आपण फायनल पर्यंत पाहतोय आणि प्रत्येक मॅच मध्ये अप्रतिम गोलंदाजी राहिले. अचूक लाईन, अचूक लेंथ, अचूक टप्पा आपल्या संघाला विजय करून देण्यासाठी 100% एफर्ट्स मैदानामध्ये येताना प्रशांत गोलंदाज पाहायला मिळतोय. क्रिकेटमध्ये ज्या वेळेस फलंदाजी बरोबर गोलंदाजी आणि गोलंदाजी बरोबर क्षेत्ररक्षण त्यावेळेस प्रॉपर होतं त्यावेळेस संघ फायनल मध्ये प्रवेश करतो. छूले आसमान जमे की तलाश न कर, जीले जिंदगी खुशी की तलाश न कर, तकदीर भी बदल जाएगी खुद ही मेरे दोस्त, मुस्कुराना सीख ले वजह की तलाश न कर. प्रत्येक वेळेस प्रत्येक मॅच मध्ये आपण पाहतोय सावरी संघाने पकड आज निर्माण केलंय. कमबॅक केलंय. वेलकम बॅक झालाय. खूप चांगलं क्रिकेट आज मैदानामध्ये सावरी संघ खेळताना पाहायला मिळतोय. प्रशांत अगदी चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. विक्रम आलाय. आता मात्र चांगला फटका आहे. चेंडू अगदी इथे काय घडतंय पाहायचं आहे. हवेमध्ये आहे. इथे मात्र एक धाव कंप्लीट झाली आहे. तिथे मात्र 3 क्षेत्ररक्षक एका चेंडूच्या पाठीमागे धावताना पाहायला मिळाले. लहान मुलं जे मैदानामध्ये खेळतात ना कृपया आपण बाहेर या. लहान मुलांना कृपया बाहेर या. मेगा फायनलची मॅच आहे. कृपया आपण बाहेर चला आणि मॅच मात्र आपल्याला अगदी अंतिम टप्प्यामध्ये जाऊन जाताना पाहायला मिळते. ज्या पद्धतीची खेळी करतात ना ज्या ठिकाणी गोलंदाज अगदी उत्तमरित्या गोलंदाजी करतोय. प्रशांत देखील आपल्याला पाहायला मिळतोय. रात नहीं सपने बदलते हैं, मंजिल नहीं कारवा बदलता है, जज्बा रखो हमेशा जीतने का क्योंकि नशीब बदले ना बदले लेकिन वक्त जरूर बदलता है. इथे मात्र मी म्हणेल सावरी संघ नशीब आजमावतोय फायनल टीम मध्ये, फायनल मॅच मध्ये ज्या ठिकाणी निवळी संघासमोर. वेळेस हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, धावबाद होण्याची संधी थ्रो प्रॉपर झाला होता. विनायक शिंदे आज संपूर्ण मैदानामध्ये दमखम दाखवत आहेत. कमबॅक केलंय. वेलकम बॅक केला आणि योग देखील जुळून आलाय. फायनल मध्ये देखील प्रवेश. फायनलची मॅच, मेगा फायनलची लढत. आज स्वप्न पाहायलंय पूर्ण करण्याचा प्रयत्न. संघर्षातून अस्तित्व निर्माण झाले की आयुष्य जगण्याचा एक वेगळाच रुबाब येतो.
त्याचबरोबर सावरेगावचे सुपुत्र आदरणीय सीतारामदादा शिंदे यांचं देखील शुभागमन झालंय. त्याचबरोबर संतोषदादा शिंदे यांचं देखील शुभागमन झालंय. आपलं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. मेगा फायनलची आपण मॅच पाहतोय. शतक क्रमांक 3 अंतिम षटक. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय सावरी गावचे सुपुत्र सन्माननीय आदरणीय त्यांच्या मार्गदर्शनाखाली सावरी टीम पूर्णपणे खेळत होती आणि खऱ्या अर्थानं सीताराम दादा शिंदे आज खऱ्या अर्थानं जी टीम फायनल मध्ये खेळते सावरी टीम त्यांची मेगा फायनलची मॅच पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं देखील मनापासून सहर्ष स्वागत करूयात. जाऊयात मॅचच्या दिशेने. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी आपण पुढच्या या षटकामध्ये जर षटकार मारला ना तर 501 रुपये अजय दादा सकपाळ यांच्याकडून येणार आहेत. ऑफसाईडला फटका खेळून काढला. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. धाव बाद होण्याची संधी. गुड रनिंग बिटवीन द विकेट. खराब थ्रो. 2 धावेंचं रूपांतर तिहेरी धावेमध्ये 3 धावा जमा केलेत. योगेश आपल्याला माहिती आहे मागील सेमीफायनलची मॅच आपण एका धावेने जिंकलोय. म्हणजे एका धावेला किती महत्व आहे हे तुम्हालाही चांगल्या प्रकारे माहित आहे. हॅट्रिक षटकार जर मारला तर अजयदादा सकपाळ यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज. खूप चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. स्पर्धा आपण अनुभवतोय. श्रेया स्पोर्ट चषक 2024 पर्व क्रमांक 3. पहिल्या 3 चेंडूमध्ये जर का षटकार खेचला तर अजयदादा सकपाळ यांच्याकडून धावसंख्या झाली 19 धावसंख्या झाली. धावफलकावरती 19 धावा झाल्यात. काय मॅच आहे. रफ अँड टफ मॅच पाहायला मिळते या ठिकाणी. मेगा फायनलची मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघाने अगदी कंबर कसली आहे परंतु मॅच अगदी आपण जर पाहिलं तर पहिली गोलंदाजी करत असताना जगळून ठेवलंय ते मात्र निवडी टीमला. ज्या पद्धतीने आपण पाहतोय ही दोन्ही संघादरम्यान महत्वपूर्ण अंतिम मेगा फायनलची मॅच. फटका चांगला आहे. चेंडू हवेमध्ये. इथे मात्र क्षेत्ररक्षक करतोय चुकी. चेंडू निघून चाललाय सीमारेषे पार. संजय साळुंके अगदी डान्स करत सांगतायत. इथे मात्र येतोय चौकार. या फटक्यांची आवश्यकता होती कारण सावरी संघ जर आपण पाहिलं तर संपूर्ण दिवस बॅटिंग देखील अप्रतिम राहिले. प्रत्येक खेळाडू एफर्ट्स देत आहेत. एनर्जी दाखवत आहेत. हा झेल तर होण्यासारखा होता कारण जर आपण पाहिलं तर किरण क्षेत्ररक्षक होते. चेंडू येण्या अगोदरच थोडेसे पुढे पळत गेले परंतु जज करता आला नाहीये. 1 बाउंस चेंडू सीमा पार गेला. 4 धावा जमा केलेत. या 4 धावेला किती महत्व आहे त्या काळामध्ये पाहायला मिळेल. प्रत्येक बॅट्समन जर आपण पाहिलं तर अटॅक करण्याचा प्रयत्न करतोय. ही मॅच मेगा फायनलची लढत आपल्याला पाहायला मिळते. श्रेया स्पोर्ट चषक 2024. योगेश पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस देखील उडवलाय. अप्रतिम देखना स्ट्रोक. चेंडू जातोय सीमा पार. मिळतील त्या 6 येतोय. धमाका. बिग हिट. मॅक्झिमम षटकार. नक्कीच या ठिकाणी फलंदाजाचं कौतुक केलं जाईल. फलंदाज आपण पाहतोय आशिषच्या बॅटीमधून एक चौकार आणि एक षटकार पाहायला मिळतोय. ज्या धावांची गरज होती प्रदीप त्या धावांची गरज मात्र या ठिकाणी पूर्ण करताना पाहायला मिळतोय तो मात्र या ठिकाणी आशिष निवडी संघाकडून. पहा अक्षय बाद झाला. ज्ञानेश्वर बाद झाला. त्यानंतर धावांचा कुठेतरी अंकुश लावली होती परंतु शेवटच्या षटकामध्ये योगेश कांबळे ज्याने मागच्या मॅच मध्ये सेमीफायनल मध्ये एका धावेने विजय मिळवून दिला होता त्याच्यावरती कुठेतरी हल्ले चढवताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहा वेळ आणि काळ कधी बदलेल याच्यामध्ये कोणीही कधी सांगू शकत नाहीये. मागच्या मॅच मध्ये वेळ आली होती परंतु काळ आला नाहीये. परंतु हिते मात्र आपण पाहतोय आता मात्र फलंदाज या ठिकाणी तुटून पडलाय अक्षरशः गोलंदाजावरती आशिष मात्र. नक्कीच सर. एक षटकार एक चौकार आशिषच्या बॅट मधून. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक. पुन्हा एकदा किरण चेंडू खाली. झेल आहे सोपा. केला होता थोडासा अवघड. उडवला परंतु परत टिपला गेलाय. ही विकेट महत्वपूर्ण होतीच. 10 धावा खर्च केल्या. एक षटकार एक चौकार. चौकार जरी गेला असला तरी तो झेल होता. झेल ड्रॉप केला. त्यानंतर फलंदाज आक्रमक झाला. षटकार खर्च केला परंतु त्याच फलंदाजाला आपल्या जाळ्यामध्ये अडकवण्यामध्ये योगेश यशस्वी ठरलाय. जशाच तसं प्रत्युत्तर. कभी तेरी तो कभी मेरी मैदानामध्ये खेळ पाहायला मिळतोय. नक्कीच या ठिकाणी योगेशने देखील कमबॅक केलंय. गोलंदाजी करत असताना 2 चेंडू मध्ये 10 धावा आल्या. त्यानंतर मात्र आपण पाहिलं तर एक
संधी निर्माण करून दिली आणि या संधीचं सोनं मात्र क्षेत्ररक्षक करताना किरण आपल्याला पाहायला मिळतील. जेल सुटला होता त्यानंतर मात्र पुन्हा एकदा गॅदर केला, पकडला गेला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रदीप आपल्याला पाहायला मिळतील, जो गोलंदाजच्या रूपामध्ये पाहायला मिळतो. आज फलंदाजीसाठी त्याला प्रचारण केलंय, परंतु इथे मात्र कशा पद्धतीची फलंदाजी करेल या ठिकाणी पहा. आल्या स्वागत केलंय. अकोट टप्प्याचा चेंडू होता, भिरकावून दिलाय डीपेक्षा कव्हरला. 6 धावांसाठी इथे मात्र षटकार पाहायला मिळतोय. चांगला फटका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आज खऱ्या अर्थानं योगेश मात्र थोडीशा धावा खर्च करताना पाहायला मिळतोय. आता मात्र चांगला चेंडू आहे, पॉईंटच्या दिशेला चेंडू चाललाय, तिथे एक धाव मात्र डिक्लेअर स्वरूपात पाहायला मिळेल. संघांच्या धावासाठी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी 36 धावा झाल्यात आणि 37 धावा करायच्या आहेत. त्या मात्र या ठिकाणी जिंकण्यासाठी आपल्याला जर पाहायला गेलं तर सावरी टीमला, कारण की 35 धावांचं टार्गेट उभं केलं होतं सेमीफायनल मध्ये, 36 धावांचं टार्गेट ठेवलं होतं. कोळगर संघासमोर एका धावेने विजय प्राप्त केला होता सावरी संघाने. आता मात्र 35 धावा 36 धावा झाल्यात आणि 37 धावा मात्र या ठिकाणी सावरी टीमला करायच्या आहेत. कशा पद्धतीने फलंदाजी करेल, एक इनिंगचा खेळ मात्र संपलाय, दुसऱ्या इनिंगचा खेळ आपण नक्कीच पाहू शकाल. परंतु आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपण जर पाहिलं तर शेवटचं षटक कुठेतरी थोडंसं मागणं ठरताना पाहायला मिळेल योगेशांचं. आणि या षटकामध्ये जर पाहायला गेलं ना प्रदीप सर, तर 20 धावा कुठल्या गेल्या. या षटकामध्ये 10 धावा जरी आल्या असत्या, 12 धावा 15 धावा आल्या असत्या, कुठेतरी धावसंख्या कमी आली असती. परंतु फायनलचं जे प्रेशर आहे ना, या मॅच मध्ये थोडीशी धावसंख्या मी म्हणेल कुठेतरी जास्त आहे. परंतु मॅच पहिल्या षटकापासून तुम्हाला बनवावी लागेल, खेळावं लागेल आणि अक्षरशः गोलंदाजी करत असताना निवळी संघासमोर तुम्हाला चांगली फलंदाजी करावी लागेल. करण्याचा प्रयत्न करतायत, कमबॅक करण्याचा प्रयत्न करतायत, फायनल मध्ये प्रवेश केलाय, परंतु प्रथम क्रमांकाच्या चषकावरती नाव कोरण्याचा प्रयत्न पूर्णपणे असेल. नक्कीच या ठिकाणी पाहायला गेलं तर ओपनर जोडी मैदानाच्या दिशेने आपण पाहतोय. दौलत शिंदे आणि त्यांच्या जोडीला आपण पाहतोय विनायक शिंदे, कबड्डीपट्टू म्हणून त्यांना देखील ओळखलं जातं. आणि आज क्रिकेटच्या मैदानामध्ये ते देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु पण आज 18 चेंडू आणि धावा करायच्या ते 37, म्हणजे प्रत्येक चेंडू मध्ये तुम्हाला 2 धावा घेणं गरजेचं आहे. रबल बॉल मध्ये ह्या धावा खूप कमी आहेत. प्रति षटकामध्ये 15-16 धावा ह्या खूप साऱ्या येत असतात. परंतु प्रथम फलंदाजी करत असताना 36 धावा कुठल्या गेल्यात. मी म्हणेन अक्षयला माघारी पाठवलं आणि त्यानंतर ज्ञानेश्वरला माघारी पाठवलं आणि त्यानंतर मात्र या ठिकाणी जर चांगली फलंदाजी केली ती म्हणेन त्या ठिकाणी प्रदीपने एक मस्त षटकार मारला. त्याच्या अगोदर 10 धावा जमा केल्या. चेंडू पाठवा मैदानाच्या आतमध्ये आणि या ठिकाणी प्रदीप फलंदाजी अतिशय चांगली राहिली. परंतु गोलंदाजीच्या मार्गस्थ या ठिकाणी गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतील. पहिलं षटक हाताळण्यासाठी या ठिकाणी प्रदीप देखील सज्ज झालाय. ओपनर जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दौलत शिंदे आणि विनायक शिंदे देखील पाहायला मिळतील. दौलतसाठी
3 षटकारांसाठी 501 रुपयाचं पारितोषिक आहे. अनिल दादा साळुंके यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. परंतु या ठिकाणी आपण पाहतोय सामना अगदी अंतिम सामना पाहतोय. श्रेया स्पोर्ट चषक 2024 मेगा फायनलची मॅच कोण जिंकेल कोण हारेल आणि या सुवर्ण अक्षरामध्ये या चषकावरती आपलं प्रथम क्रमांकाच्या ट्रॉफीवरती कोण नाव कोरेल हे पाहण्यासाठी जाऊयात. मैदानाच्या दिशेने ज्या ठिकाणी प्रथम गोलंदाजी करतोय या ठिकाणी आपण पाहतोय प्रदीप या ठिकाणी पाहायला मिळेल. सूर्याची आणि पडणाऱ्या घोड्याची चित्र भिंतीवर लावून प्रगती होत नसते. प्रगती करण्यासाठी सूर्योदयाच्या आधी उठून घोड्याच्या वेगाने पळावे लागते. या मॅच मध्ये कोण घोड्याच्या वेगाने पळेल कोण आपलं नाव करेल या सुवर्ण अक्षर आणि या चषकावरती. मॅच अंतिम टप्प्यामध्ये येऊन बसले. 3 षटकांची मॅच. 37 धावेंचा आव्हान. स्ट्रायकरला बॅटर विनायक शिंदे. यस फटका उडवलाय. स्टँडिंग डिलिव्हरी आउट ऑफ द पार्क. विनायक शिंदे सेट ऑन अ फायर. येतोय धडधडीत खणखणीत कडक श्रेया स्पोर्ट चषक 2024 मधला षटकार. कडक पे बेधडक या ठिकाणी षटकार खेचलाय विनायक शिंदे. आज खऱ्या अर्थाने आपल्या टीम साठी खेळताना पाहायला मिळेल. कित्येक काळ आपण जर पाहिलं तर विनायक शिंदे कुठेतरी क्रिकेट पासून वंचित होते. पुन्हा एकदा क्रिकेटमध्ये कमबॅक केले. टीम मध्ये कमबॅक केले. आज दाखवून देत आहेत. फायनल मॅच मध्ये पहिला ठोकलाय षटकार प्रदीप यांच्या गोलंदाजीवरती. पुढचा चेंडू कशा पद्धतीने खेळतील हा देखील चांगला फटका आहे. लांब 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 बिग 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 षटकार 6 धावांसाठी विनायक शिंदे. मॅन फ्रॉम सावरी गावचा हुकमेका मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ घालताना पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक लगातारचा दुसरा षटकार. सर काय सांगाल या षटकाराविषयी? अप्रतिम स्ट्रोक. अगदी फटक्याच्या प्रेमात पडावा असा फटका पाहायला मिळतोय. देखना स्ट्रोक उंची देखील पाहायला मिळाली. लांबी देखील पाहायला मिळाली. ताकदीचा पुरेपूर वापर आणि त्या जोरावरती विनायक शिंदेच्या बॅट मधून दर्जेदार सलगचा दुसरा ब्लास्ट. हॅट्रिक साठी आहे. तिसरा लगातारचा हॅट्रिक षटकार जर मारला तर विश्वास शिंदे यांच्याकडून 200 रुपयाचं रोख पारितोषिक मिळणार आहे. लगातार 2 षटकार मारले. तिसरा येईल का? 200 रुपयाचं पारितोषिक मिळवेल का? 2 आले. तिसरा येऊ दे रे बाबा. सावरी संघ बोलत असेल मनामध्ये सांगत असेल परंतु प्रदीप मात्र या ठिकाणी कशा पद्धतीचा चेंडू हाताळेल याच्याकडे लक्ष असेल. इथे देखील आला रे आला. तिसरा देखील आला आणि 200 रुपयाचा मानकरी देखील ठरला. विनायक शिंदे मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः चौफेर फटकेबाजी करत असताना गोलंदाजावरती तुटून पडलाय आणि धाव संख्या मात्र जाऊन पोहोचली आहे. ती मात्र या ठिकाणी 19 या धाव संख्येवरती. इथे मात्र अप्रतिम फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय विनायक शिंदे. मॅन फ्रॉम सावरी गावचा हा हुकमेका मैदानाच्या आतमध्ये खिंड लढवताना आपल्याला पाहायला मिळतोय. सर 3 सलगचे बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक षटकार ठोकले. 3 विश्वनाथ शिंदे यांच्याकडून देखील विनायक शिंदेसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आले. सबसे अलग उसकी झलक कारभार त्याचा आहे दमदार. वन साइड हिरो आज मॅच मध्ये पाहायला मिळतोय. आज काहीतरी वेगळं पण काहीतरी खास मैदानामध्ये करताना विनायक शिंदे पाहायला मिळत आहेत. सलग 3 षटकार ठोकले. 4था देखील ठोकेल का? 37 धावेंचं आव्हान. आव्हान किती असू द्या माझ्यामध्ये क्षमता आहे. माझ्यामध्ये ताकद आहे. माझ्यामध्ये धमाक आहे. ती पूर्णपणे मैदानामध्ये दाखवताना पाहायला मिळतोय विनायक शिंदे. आता मात्र चांगली गोलंदाजी या ठिकाणी करत असताना प्रदीप मात्र चिंतेमध्ये आहे. 3 षटकार आले. 4था येईल का ह्याच्याकडे लक्ष असेल. हा देखील हा ट्रॅकर चेंडू लेग साइडला कडवला आहे. स्वतःवरती नाराज आहे. थोडासा अंगावरती चेंडू आला. थोडासा मी म्हणेन बोटांमध्ये फिंगर आपल्याला पाहायला मिळाली. थोडासा कडो चेंडू आला. कदाचित ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू असताना हा देखील विनायक शिंदेनी षटकार ठोकला असता. परंतु इथे मात्र गतीमध्ये परिवर्तन केलंय ते मात्र प्रदीप या ठिकाणी निवळे आले. आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते. ती मात्र या ठिकाणी 20 धावा झाल्यात. या षटकातले अजूनही चेंडू शिल्लक आहेत परंतु पहिल्या षटकामध्ये जी धावसंख्या हवी होती मनापासून मी म्हणेन की इथे मात्र ती धावसंख्या पूर्ण करताना सावरी टीम आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या बॉल पासून जर आपण पाहिले तर आक्रमण करण्याचा प्रयत्न केलाय. 3 षटकार
चमत्कार 3 ब्लास्ट. ही मॅच जर विनायक शिंदेने जिंकून दिली तर नितीन सुर्वे यांच्याकडून एअरबर्ड्स देखील असतील. खराब चेंडू नेशनलच्या बाहेर वाईट बॉल येतो. एक अतिरिक्त सिंगल धाव देखील जोडली जाईल. प्रेशर प्रेशर आणि प्रेशर. यावेळी एखादा फलंदाज मैदानामध्ये आक्रमक होतो त्याच्या बॅग मधून षटकार चौकार पाहायला मिळतात. त्यावेळेस गोलंदाजाच्या नक्कीच डोक्याला घाम येतो. परंतु या पावसामध्ये घाम आलाय गोलंदाज प्रतिभेच्या डोक्याला. बॅटिंग आक्रमक करतायत. प्रत्येक बॉल वरती ब्लास्ट 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 आणि ब्लास्ट. ही षटकार आले अद्याप ही चेंडू शिल्लक. राईट मोर द विकेट प्रदीप. या देखील फटका सूर्यकाला शतलक्षक आहे. केले चुकी. एका हाताने पकडण्याचा प्रयत्न. हाताचं चुंबन घेऊन चेंडू सीमा पार. मिळतील त्या 6 येतोय षटकार. डायरेक्ट लागला ना बॉल. डायरेक्ट लागला बॉल. षटकार आहे. चेंडू हातामध्ये स्पर्श झाला आणि भिंतीवरती आदळलाय. विनायक शिंदे यांनी जर मॅच जिंकून दिली प्रथम क्रमांक मिळवला तर नितीन दादा सुर्वे यांच्याकडून एअरबर्ड्स देखील असतील. एक गिफ्ट विनायक शिंदे. क्रिकेटवरचं प्रेम किती आपण पाहतोय. तरी स्पर्धेमध्ये पोहोचू शकले नाहीये तरी युट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या प्रत्येक प्रेक्षकाचं लक्ष लागलंय या मॅच कडे. क्रिकेटची आवड, क्रिकेटचा वेळ, क्रिकेटचा छंद आयुष्यात नाद प्रत्येकाला असतो. कोणाला बैलगाडी शर्यतीचा असतो, कोणाला क्रिकेटचा असतो, कोणाला पबजीचा असतो, तर कोणाला प्रत्येक वेगवेगळ्या खेळाचा असतो. नाद हा प्रत्येकाच्या आयुष्यात असावा आणि नाद असलाच पाहिजे. नक्कीच मी सांगून की या ठिकाणी नाद मात्र विनायक शिंदेला देखील आहे, कबड्डीचा देखील आहे आणि क्रिकेटचा देखील आहे. म्हणजे कबड्डी देखील खेळतात आणि त्याच्यामधून क्रिकेट देखील खेळतात. आज गावाचं नाव मोठं करतात आणि कबड्डीमध्ये देखील ते गावाचं नाव मोठं करतात. परंतु आज आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेतली आहे, स्वीकारली आहे आणि पहिल्या षटकामध्ये धावा वसूल केल्या गेल्या त्या मात्र 29 धावा. म्हणजे धावांचं टार्गेट जर पाहिलं तर 36 धावा झाल्या होत्या. 37 धावा करायच्या होत्या. इथून पुढे फक्त धावा करायच्या त्या 10 धावा. 12 चेंडू 10 धावा. अगदी अवघड आव्हान होतं, सोपं करून ठेवलंय. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहू शकाल विशालांना. पहिला चेंडू थोडासा या ठिकाणी लोअर चेंडू होता पाहायला मिळाला आणि त्यानंतर मात्र गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं आणि डॉट चेंडूची सांगता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. विनायक शिंदेचं कौतुक केलं जाईल. आज आपण विनायक शिंदेना प्रथम गोलंदाजी करत असताना, गोलंदाजांना प्रत्येक कानमंत्र देत असताना कुठेतरी पाहायला मिळाला आणि त्यानंतर मात्र या ठिकाणी फलंदाजीमध्ये आपण पाहतोय मेगा फायनलच्या मॅच मध्ये अशी फलंदाजी जणू काय प्रत्येक सावरी गावच्या ग्रामस्थांच्या असू द्या किंवा सावरी गावच्या खेळाडूंच्या मनामध्ये बसणारी फलंदाजी करताना विनायक शिंदे आपल्याला पाहायला मिळतोय. वन साइड बॅटिंग पाहायला मिळते. यावेळी स्ट्राईकला दौलत शिंदे, नॉन स्ट्राईकला आहेत विनायक शिंदे. जेवढी स्ट्राईक विनायक शिंदे यांच्याकडे असेल तेवढा सामना लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल. खूप चांगली बॅटिंग केले, खूप चांगलं क्रिकेट आपण पाहतोय. खूप चांगली स्पर्धा आणि ही मॅच जर विनायक शिंदे जिंकून दिली तर नितीनदादा सुर्वे यांच्याकडून एअरबर्ड्स देखील गिफ्ट असेल. चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय. विकेटचं पतन पाहायला मिळतंय आणि आज खऱ्या अर्थानं विशालनं देखील कमबॅक करताना पाहायला मिळतंय. विशालला या ठिकाणी काय करायचं आहे, डॉट चेंडू जेवढे येतील तेवढे टाकावे लागतील. कारण की जिंकलो तरी इतिहास आहे, हारलो तरी इतिहास आहे. परंतु हार मानून चालणार नाहीये. मॅच अजून संपलेली नाहीये. प्रत्येक चेंडू हा प्रत्येक गोलंदाज टाकत असताना डॉटच्या हिशोबाने टाकत असतो. परंतु विशाल मात्र तीच गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथून पुढे येणारे जे फलंदाज आहेत ना त्यांना देखील अशाच पद्धतीची गोलंदाजी टाकावी लागेल. शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला 8 ते 7 धावा जरी ठेवल्या ना तरी मॅच अगदी तुमच्यासाठी एक रफ अँड टफ पाहायला मिळेल, याच्यामध्ये शंका नाहीये. परंतु नवीन बॅटर आपण पाहिला तर योगेश कांबळे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील, ज्याने मेगा फायनल नव्हे तर सेमी फायनल मध्ये चांगली गोलंदाजी केली आणि इथपर्यंत येऊन पोहोचवलाय. इथून पुढे कशा पद्धतीची गोलंदाजी करतील, फलंदाजी करतील हे देखील पाहावं लागेल. हा देखील चांगला फटका समोरच्या दिशेला, फटका देऊन गेलाय चटका. 6 धावांचा, अर्धा डझन धावा संघाच्या खात्यामध्ये, संघाच्या अकाउंट मध्ये डिपॉझिट करताना योगेश कांबळे हा देखील आल्या स्वागत करतोय गोलंदाज विशालाचं. सर आज स्टार कुठेतरी पाहायला मिळतोय सावरी संघाचा, कारण जो फलंदाज येतो तो आक्रमण करतोय. विनायक शिंदे यांच्या बॅटिंगसाठी सुभाष जाधव यांच्याकडून देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. त्याला आपलं देखील मनपूर्वक आभार. कारण क्रिकेट खेळतोय वेगळ्या गावामध्ये, परंतु क्रिकेटवरचं प्रेम, एकमेकावरची दोस्ती, एकमेकावरचा विश्वास हेच मिळवून दिले क्रिकेटने.
योगेश कांबळे स्ट्राईकला पाहायला मिळत आहेत. दक्षिणकडा झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता, झेल ड्रॉप होतोय. योगेश आज गोलंदाजीवरती जर आपण पाहिलं तर या मॅच मध्ये थोडस खराब प्रदर्शन पाहायला मिळालं, मात्र बॅटिंग वरती पहिल्याच बॉल वरती धमाका केला, 7 धावा जमा केल्या. जसं चित्रपटामध्ये हिरो जी कामगिरी करतो आणि आपलं परफॉर्मन्स दाखवतो त्या पद्धतीचं आज या ठिकाणी हिरो बनण्याची संधी मात्र या ठिकाणी आली आहे, ती मात्र योगेश यांना. कारण की आज खऱ्या अर्थानं योगेश कांबळे यांच्या माध्यमातून जर पाहिलं तर गोलंदाजी फलंदाजी आणि मोठ्या यशाने एक षटकार मारला गेला, तो देखील फायदेशीर ठरतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 33 धावांवरती. इथून पुढे अजूनही फक्त 4 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. या षटकातील अजूनही चेंडू शिल्लक आहे, ते मात्र फक्त 1 चेंडू शिल्लक आहे, म्हणजे 7 चेंडू 4 धावा. समीकरण अजूनही सोपं नाहीये, अवघडी मी म्हणेन, कारण क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. शेवटचा जोपर्यंत चेंडू टाकला 7 नाहीये ना, तोपर्यंत आम्ही सांगू शकत नाहीये कोणता संघ जिंकेल आणि कोणता संघ या श्रेया स्पोर्ट चषक 2024 मानकरी ठरेल. चांगली मॅच पाहायला मिळते. आव्हान होतं मोठं कठीण अवघड, परंतु त्याला सोपं केलंय. फटका हा देखील सुरेखाला 4 धावेंची आवश्यकता. चेंडू जातोय वन बाउंस सीमा पार. या स्पर्धेचा चॅम्पियन ठरतोय सावळी संघ. हा खटाव ना मेरे हिम्मत आली, हौसला है बुलंद, सफर है मेरा अधिकारी. थोडंसं बॅकफुटला आले होते, मात्र या स्पर्धेमध्ये नशिबाची साथ, मेहनत, जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास, सर्वांचा एकोपा, सर्वांनी केलेले कष्ट आणि त्याचं फळ म्हणजे या स्पर्धेचा प्रथम क्रमांक. नक्कीच या ठिकाणी नवी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अष्टपैलू खेळाडू सन्माननीय आदरणीय कुमार 11 संघाचे एक तडाखेबाज खेळाडू नमित दादा पाटील साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना देखील आम्ही विनंती करतो की आपण देखील या व्यासपीठावरती आपला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आपला देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय. नवी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अष्टपैलू खेळाडू नमित दादा पाटील साहेबांचं देखील आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करतोय. आपण देखील या, आपला देखील या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित सन्मान केला जाणार आहे. आज खऱ्या अर्थाने श्रेया स्पोर्ट संघ या ठिकाणी मानकरी, आज या चषकाचा मानकरी ठरलाय. सावरी टीम या प्रथम क्रमांकाची ट्रॉफी सुवर्ण अक्षरामध्ये आपल्या काळेश्वरी देवीचं नाव मात्र टिपलं गेलंय. आणि आज खऱ्या अर्थाने जे स्वप्न घेऊन आले होते मैदानाच्या आतमध्ये, ते स्वप्न मात्र पूर्ण करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अर्थातच हरकत नाहीये, दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी घेऊन जाताना आपला KSK प्रतिष्ठान मधील निवळी संघ पाहायला मिळेल, ज्याने देखील आजच्या दिवसामध्ये सर्व मॅचेस देखील चांगल्या खेळल्या गेल्या, परंतु शेवटच्या मॅच मध्ये जी चुकी केली ती मात्र ती थोडीशी मागणी ठरली. आणि त्यानंतर मात्र या ठिकाणी आपण पाहतोय श्रेया स्पोर्ट चषक 2024चा अंतिम विजेता ठरलाय, अर्थातच काळेश्वरी देवी क्रिकेट क्लब सावळी संघ. सर्व मान्यवरांना विनंती करतोय की आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यावं. या ठिकाणी लगेच आपण थोड्या वेळात पुढील कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. आपल्या आजूबाजूला जे मान्यवर असतील त्यांना देखील विनंती आहे आपण देखील व्यासपीठावरती या. सर्व खेळाडूंना विनंती आहे आपण देखील व्यासपीठाच्या अगदी समोर या. या स्पर्धेच्या पुढील कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत. अर्थातच या ठिकाणी आपण पाहतोय या मॅन ऑफ द मॅचचा मानकरी देखील आपण देणार आहोत, परंतु शेवटच्या क्षणी आपण पाहिलं शेवट गोड झाला. या ठिकाणी सावरी टीम मात्र श्रेया स्पोर्ट 2024चा मानकरी ठरलाय, तो मात्र प्रथम क्रमांक ट्रॉफीचा मानकरी या ठिकाणी आपण पाहतोय. रोख रुपये 15,000 व आकर्षक चषक या ठिकाणी फटकवलाय, तर द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी रोख रुपये 7,000 व आकर्षक चषक फटकवलाय, तो मात्र निवडी टीम. दोन्ही संघांचं अभिनंदन करूयात आणि यानंतर पुढील कार्यक्रमांकडे आपण वळणार आहोत. तत्पूर्वी सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये व्यासपीठावरती येऊन बसायचं आहे. थोड्याच वेळात पुढील कार्यक्रम आपण या ठिकाणी घेणार आहोत.